वैराग्य परखड परिपूर्ण झाल्याशिवाय ज्ञानाचं स्थिर होणं होत नाही. ज्ञान आपल्यामध्ये थांबत नाही. येतंय सत्संगात बसल्यापुरतं खूप छान वैराग्य येते, अगदी समाधी अवस्थेपर्यंत जातोय. भगवान दत्तात्रेय म्हणाले, अवधूत म्हणाले यदूला, बघ मी ध्यानाला बसलो की माझी समाधी लागते आणि ध्यानातनं उठलं की सगळा प्रपंच आठवायला चालू होतो. कुणाची स्थिती आहे ही? आपण ज्यांना दत्तगुरु म्हणतो त्यांनी स्वतःचं मत सांगितलंय भागवतामध्ये. आणि मग मी काय करायचं असा विचार केला आणि माझ्या सद्गुरूंनी दिलेली साधना खरी आहे हे पण मला कळालं, कारण माझी लगेच समाधी लागायची, मन स्थिर व्हायचं त्याच्यावरती आणि डोळे उघडले की विचार सुरू व्हायचे परत. मी असं का होतंय म्हणून मी ज्याच्यामुळे त्रास होतोय त्या सगळ्या विक्षेपांचा अभ्यास करायला चालू केला आणि त्या माध्यमातून सगळ्या विश्वाला गुरु केलं. त्यातले 24 तेवढे तुला सांगतो म्हणाले, पण ह्यावर एवढ्यावरच थांबू नकोस, सगळ्या विश्व